की राज्यातील मग ते बीडचं असेल किंवा यवतमाळचं असेल किंवा नागपूरचे असतील किंवा चंद्रपूरचं असेल, नांदेडच्या सारखीच परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे. औषध नाही, अपुरा स्टॉप आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे सरकारचं लक्षच नाही ना आरोग्य सुविधा लागल्या आहेत. डबल इंजिन असताना तिसरं इंजिन लावल्यानंतरही जर सरकार ठप पडलं असेल आणि आरोग्य सुविधा देण्यास जर असमर्थ असेल तर याची जबाबदारी तर घ्यावीच लागेल आणि याचे फटके भाजपला मराठवाड्यात फार मोठ्या प्रमाणात बसतील. कारण राष्ट्रवादी आणि गट ते खोका गट यांचं तर काही अस्तित्वच नाही. परंतु मी बोलतोय की 31 जणांचा मृत्यू 3 दिवसात झाला. अजून किती मृत्यू होतील, सरकार केव्हा जागणार, हाच माझा प्रश्न आहे. याच्यात राजकारण करायचं नाहीये. मात्र राज्यातील शासकीय रुग्णालयात किंवा रुग्णालयात व मेडिकल कॉलेजमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर पहिल्यांदा तरी या सरकारने एक श्वेतपत्रिका काढावी. किती जागा भरलेल्या आहे, कुठे कुठे काय काय औषधी आहे, ते किती ठिकाणी डीन हे इन्चार्ज मध्ये आहे, म्हणजे डीन नसणारे कॉलेज, रजिस्ट्रार नसणारे कॉलेज किती आहे, स्टाफ नसणारे कॉलेज किती आहे, याच्यावर या सरकारने पहिले बोलावं. आणि मृतांमध्ये नक्कीच आपण किशोर तिवारी जी आपण या सगळ्याची उत्तरं सत्ताधारी पक्षाकडनं घेणारच आहोत. आपल्यासोबत संगीता तिवारी, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या कमिटी मधल्या जोडलेल्या आहेत. संगीता तिवारी जी, स्वागत आहे तुमचं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये. कळवाची घटना झाली त्यानंतर आता घाटी रुग्णालयात पण 10 रुग्णांचा मृत्यू झालेल्याची माहिती, बातमी समोर आलेली आहे. एकूणच आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी तुम्ही मागणी करणार आहात का, जोर धरणार आहात का? 100% आम्ही मागणी करणारच आहोत ती. तसंच आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या सरकारवर दाखल झाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आज हे 1 नाही 2 नाही 3 जण सरकार चालवत आहेत आणि ही एवढा बेधुंद कारभार आहे की जिथे एका म्हणजे आईचं बाळ दगावतं, याच्यापेक्षा भयानक परिस्थिती काय होते. 24 तासामध्ये 24 लोक मरतायत. या शासकीय रुग्णालयामध्ये भ्रष्टाचार या ट्रिपल इंजिनला कुठेतरी ब्रेक देणं आज गरजेचं झालेलं आहे. आणि आम्ही काँग्रेस, महिला काँग्रेस आणि पुणे शहर काँग्रेस असू दे, पूर्ण काँग्रेस पार्टीतर्फे ही मागणी करू की या सरकारने राजीनामा दिलाच पाहिजे आणि या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. निश्चित वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी समिती नेमलेली आहे, चौकशी होतच राहणार आहे. मात्र जर आपण ठाण्याची घटना पाहिली, तिथे 18 रुग्ण दगावले, त्याचा समितीचा अहवाल आला, मात्र त्याच्यावर कोणावर दोष ठेवण्यात आलेला नाही. त्या समितीत कोणावरही कारवाई केली गेली नाही, त्याबाबत काही माहिती देखील समोर आलेली नाही. या बाबतीत आता तुम्ही काय ठोस पावलं उचलणार आहात? हे चोर आहेत आणि हे शिपाई आहेत. म्हणजे चोरी यांनी करायचे, खून यांनी करायचे आणि चौकशी पण यांनीच लावायची. हे काय म्हणजे यांची समिती ठरवणार की हे दोषी नाही, यांच्या चुका नाहीयेत, चोर कोण साव कोण कोणी ओळखणार, हेच करणार आहेत. म्हणजे यांनीच स्वतः गुन्हे करायचे, यांनीच न्याय द्यायचा, यांनी सगळ्या गोष्टी करायच्या. आता जनतेला सगळं यांचं गोड बंगाल कळलेलं आहे. यांच्या भ्रष्टाचाराच्या वेगवेगळे जे तरीके आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने हा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि त्याच्यानंतर यांना सगळ्या गोष्टींमध्ये क्लीन चिट मिळते. म्हणजे हे चुकीचं आहे. जनता एवढी वेडी नाहीये ना की तुम्ही काही कराल आणि बघत बसाल. आज एवढे तुम्ही लोक मारलेत, वध केलेत, खून केले त्या लोकांचे, याच्यामध्ये त्या बिचारांचा काही दोष नाही. या सरकारने त्यांचं मर्डर केले, दे हॅव मर्डर्ड देम. तर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोणती कमिटी? यांचीच कमिटी, यांचीच लोक. हे अतिशय चुकीचं आहे. याच्यावर प्रॉपर एक वेगळी कमिटी, जनतेने मान्य केलेली कमिटी ठेवली पाहिजे. तेव्हा हा भ्रष्टाचार संपेल, तेव्हा हे मृत्यू संपतील. नाही तर हे मृत्यू असेच चालूच राहतील आणि हे बेधुंद सरकार क्लीन चिट देत राहील. जी आपण पाहतोय किशोर तिवारी जी, सरकारच्या अनास्थेचे बळी पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. ठाण्यातली कळव्याची जी घटना आहे तिथे 18 रुग्ण दगावले. त्यानंतर विरोधकांनी देखील मागणी धरलेली होती की आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यावरून खूप घमासान देखील झालं होतं. मात्र त्यानंतर हे प्रकरण कुठेसे काहीसं मिटलं आणि त्यानंतर कुणीही या प्रकरणावर बोललं नाही. समिती अहवाल आला, मात्र त्यावरही देखील कोणी बोललं नाही. आता तुम्ही काय ठोस भूमिका घेणार आहे? नाही, एक सांगतो तुम्हाला मी, आरोग्य विभागाकडे जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व ट्रामा केअर युनिट हे सगळे येतात आणि शिक्षण विभागाकडे
मेडिकल कॉलेजेस येतात आणि शिक्षण विभागाचा कारभार म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार हा भ्रष्टाचाराने एकदम ग्रासलेला आहे. आणि मी डॉक्टर म्हैसकरांना दिलीप म्हैसकरांना विचारतो की काय सुरू आहे. आणि हे जे हसन मुश्रीफ आहेत ते स्वतःच भ्रष्टाचारात इतके गुरपडले असल्यामुळे त्यांनी तर आढावाच घेतला नाही आजपर्यंत. आणि नांदेडमध्ये अशी परिस्थिती आहे की तिथे स्टाफच नाही. मराठवाड्याचे सगळे मेडिकल कॉलेजेस हे मरणासन्न अवस्थेत आहे. तीच परिस्थिती विदर्भात आली आहे. यवतमाळ चंद्रपूरचे बघितले तर नागपूरच्या मेडिकल कॉलेज जे आशियामधलं सगळ्यात मोठं कॉलेज आहे त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती आहे. जर वैद्यकीय डॉक्टर नाही व सफाई कर्मचारी नाहीत व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्यामुळे प्रत्येक नियुक्ती ही मुश्रीफांच्या हाताखालून जात आहे. केवळ औषधाचं कंत्राट दिलं नाही म्हणून औषधी तिथे पोहोचल्या नाही आणि म्हणून औषधी नसल्यामुळे ते 31 लोकांचा मृत्यू झाला. त्याच्यात लहान बालके होती. या बालकांचा वध या सरकारने केला असून या सरकारला मराठवाड्याची जनता जबाब विचारणार हे तर नक्की झालं आहे. मात्र हसन मुश्रीफ यांनी त्या ठिकाणी भेट द्यायला नव्हती. एकनाथ शिंदे साहेबांनी भेट द्यायला होती. आणि जे चाणक्य आहे हे सरकार चालवत आहे ते देवेंद्र फडणवीस हे काय करत आहे मला समजलं नाही. परंतु महाराष्ट्रातील आरोग्य शिक्षण विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल यामध्ये भ्रष्टाचाराचा कळस झाल्यामुळे सगळी बेबंदशाही सुरू आहे. या बेबंदशाहीला जनतेने लगाम लावावं. जर हसन मुश्रीफांची हकालपट्टी होत नाही आणि तानाजी सावंत यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत शिवसेना चूप बसणार नाही. मी तुम्हाला सांगतो आम्ही रस्त्यावर येणार आणि लढा उभारणार. कारण आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यामधल्या भ्रष्टाचारामुळे एक पिढी गारत होत आहे. याच्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. हे राजकारणाच्या बाहेरच झालं आहे. निर्दोष लोकांचा मृत्यू होतो कारण त्यांना आरोग्य सुविधा दिल्या जात नाही, त्यांचा जीव वाचवला जात नाही. याला सदोष मनुष्यवधच मिळतात. आणि जर सरकारने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही राज्य मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून न्याय मागू आणि या सगळ्या लोकांना कमीत कमी 50 लाख प्रति मृत्यू झालेल्या लोकांनी सरकार नुकसान भरपाई द्यावी, त्यांच्या कुटुंबांना द्यावी ही मागणी सुद्धा रेटू. कारण सरकार काहीच करत नाहीये. कोणतं इंजिन कुठं चाललंय हे कोणाला माहित नाहीये आणि निर्दोष जनता भरभरून जात आहे. या अनागोदी कारभाराच्या विरुद्ध आता भांडण्याची वेळ आलेली आहे. अस्तित्वच माणसाचं संकटात आलेलं आहे. मेडिकल कॉलेजमध्ये जाणं म्हणजे मृत्यूला जवळ करणं असंच आता समीकरण समोर येत आहे. आणि याच्यावर बोललं पाहिजे. किती मेडिकल कॉलेजमध्ये औषधीचा साठा किती आहे, डीन किती आहेत आणि डीन यांनी ज्या खरेद्या केल्या त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ साहेबांनी कुठे कुठे किती पैसे खाल्ले. संचालक वैद्यकीय शिक्षण यांचा भ्रष्टाचारामध्ये काय आहे, कोणाचाच पाळपूस कोणालाच नाही. तुम्ही मागणी धरून ठेवणार आहोत किशोर तिवारी जी. आपण आता आपल्यासोबत हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या जोडलेल्या आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया. हेमलता पाटील जी, स्वागत आहे तुमचं न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये. आपण जर पाहिलं तर नांदेडमध्ये 24 तासात 24 मृत्यू झाले आणि अजून 7 जणांचा यात समावेश झालेला आहे. खरं तर अतिशय राज्यासाठी दुर्दैवी घटना आहे. ठाण्याच्या दुर्घटनेतून सरकारनं या सगळ्यातून धडा घेतला पाहिजे होता का आणि ही दुसरी दुर्घटना खरं तर टळली पाहिजे होती. मात्र 31 जणांचा आणखी मृत्यू झालाय. काँग्रेस यावर आता काय भूमिका घेणार, काय ठोस पावलं उचलणार? हे अतिशय भयंकर प्रकरण आहे. आपण विचार सुद्धा करू शकत नाही की ठाण्याची घटना घडल्यानंतर त्याच्यातून काही शहाणपणा सरकारला सुचायला हवा होता. परंतु शासन आपल्या दारी म्हणून लाखो आणि कोट्यावधी रुपये खर्च करतात आपली प्रसिद्धी करण्यासाठी. प्रत्येक पेजवरती एक पेजवरून बातम्या असतात आणि शासन नक्की काय काम करते आणि कोणासाठी काम करते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे.
आणि मला खरंच खूप वाईट वाटतं की सरकार किती गंभीरपणे या गोष्टींकडे घेत आहे. म्हणजे गरिबांना कोणी वाली नाहीये, गरिबांसाठी कोणी कुठली यंत्रणा काम करत नाही, हेच याच्यामधनं सिद्ध होतंय. नाशिकमध्ये प्रकरण आता घडलं, समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये अतिशय निकृष्ट पद्धतीचं जेवण विद्यार्थ्यांना मिळतंय. म्हणजे समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांच्याकडे तुमचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. मृत्यूंचं आदिवासी विभागामध्ये कुपोषणामुळे मृत्यूंचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे मग नक्की शासन कोणासाठी काम करते आणि काय काम करतंय आणि जाहिरातबाजी कशाची चालली आहे हेच लोकांना कळण्याची गरज आहे. लोकांचा जीव म्हणजे अक्षरशः कचपटा समान झालाय की कोणी म्हणजे कशाही पद्धतीने हे लोक पुरा मेंढरासारखे मरतायत आणि त्याच्यावरती शासनाकडनं फक्त सहानुभूती व्यक्त करण्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही. मला अतिशय एक डॉक्टर म्हणून अतिशय वाईट वाटतं आणि मी माझ्या भावना व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाहीयेत की काय चाललंय आणि आपण कुठे चाललोय आणि कोणासाठी काम करतोय याचाच विचार करण्याची गरज झालेली. हेमलता जी, हॉस्पिटल प्रशासनाकडून असं सांगण्यात आलंय की त्या जे रुग्ण दाखल झाले होते ते लास्ट स्टेजवर इथे भरती करण्यात आले. असं खरंच 12 रुग्ण, कारण जर आपण पाहिलं तर 24 तासात 24 रुग्ण दगावलेत. लास्ट स्टेजला हे 24 रुग्ण दाखल झाले असतील. कसं आहे की जेव्हा खाजगी रुग्णालयाच्या व्यतिरिक्त सरकारी रुग्णालयामध्ये रुग्ण जातात तेव्हा त्या रुग्णालयाची कपॅसिटी म्हणजे 500च्या 500 बेडची कपॅसिटी आहे. 1200-1300 पेशंट ऍडमिट होतात जी. आणि बऱ्याच वेळा हे जे नवजात अर्भक याच्यामध्ये दगावलेले आहेत तर त्या महिला कुपोषित होत्या का, त्यांची पूर्ण आरोग्याची काळजी घेतली होती का, मुलांचं वेट किती होतं हे सगळं बघणं गरजेचं आहे. सर्पदंशामुळे मृत्यू झालेत, त्याचे व्हॅक्सिन्स अवेलेबल होते का, औषधांचा तुटवडा, नर्सेस आणि डॉक्टरांची बदली झाली, त्याच्यामध्ये अपुरा स्टाफ, मग या स्टाफवरती काही काम केलं गेलं का, म्हणजे इतक्या रुग्णांवरती उपचार करण्यासाठी किती स्टाफ असला पाहिजे, किती औषधांचा पुरवठा असला पाहिजे, व्हेंटिलेटर बंद आहे, अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटर बंद आहे, त्याच्यासाठी पुढे काय झालं, त्याचे सगळे पार्ट दुरुस्त करण्यासाठी काय यंत्रणा राबवली गेली. म्हणजे फक्त हॉस्पिटल खोलून ठेवायचे आणि गरिबांवरती त्याच्यावरती प्रयोग करत राहायचे एवढंच फक्त या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं. लास्ट स्टेजला नक्कीच रुग्ण आले असतील परंतु त्यांना मॅनेज करण्यासाठी आपल्याकडे काय यंत्रणा आहे हे पण बघणं गरजेचं आहे. आणि हॉस्पिटलमधला जो ढिसाळ कारभार आहे जो म्हणजे नर्सेसच्या बाबतीत पुरेशी संख्या नाहीये, डॉक्टरांच्या बाबतीत नाहीये, औषध साठा नाही, याच्यावरती सुद्धा शासनाने काहीतरी अंकुश ठेवणं, योग्य त्या औषधांचा पुरवठा करणं, योग्य तो स्टाफ त्या ठिकाणी अपॉइंट करणं हे गरजेचं आहे. पण या सगळ्या गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. म्हणजे लोकांच्या आयुष्याशी गरीब आहेत म्हणून केवळ तुम्ही त्यांच्या आयुष्याशी खेळताय एवढंच या ठिकाणी खेदाने म्हणावं लागेल. जी, आपण पाहतोय की खरं तर 18 रुग्ण, त्याच्यानंतर आता हे 24 तासात 24, 17, 31 रुग्णांचा मृत्यू, सोबतच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात देखील 10 जणांचा मृत्यू आजच्या दिवसात झालेला आहे. आणि सोबतच जर आपण पाहिलं कंत्राटी भरतीचा जो मुद्दा आहे, कर्मचारी भरले जात नाही, पुरेसा निधी नाहीये, औषधांचा तुटवडा आहे, या सगळ्यावर आता खरं तर तुम्ही मुख्यमंत्री आणि काही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहात का? आणि त्यासोबतच आता एकूणच सरकारनं काय केलं पाहिजे, कारण सत्ताधाऱ्यांच्या गटाकडून कोणीही या घटनेवर बोलायला तयार नाहीये. तर आता विरोधकांकडून या संदर्भात काय पावलं उचलली जातील, कारण गोरगरिबांचा प्रश्न समोर येतोय. नाही, सरकार कुठल्याही गोष्टीवरती बोलायलाच तयार नाही. 3 पक्षांचं चांगलं सरकार आहे, त्यांचं आपसापसामध्ये पटत नाहीये, कोणाला कुठलं खातं आहे त्याच्यावरून भांडणं आहेत, कोणाला कुठे संपर्क मंत्री व्हायचं त्याच्यावरून भांडणं आहे. शासन आपल्या दारी म्हणून अगदी मोठमोठ्या जाहिराती लावून सगळ्या प्रचंड पैसा खर्च करून लोकांना वेड्यात काढण्याचे उद्योग चाललेले आहेत. मध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण बघितलं की लोकांचा कसा जीव गेला आणि त्यावर शासन बोलण्यामध्ये तयार नाहीये, कारण 2 आणि 3 वाजताची वेळ ठेवली होती. म्हणजे संवेदनशीलता जी म्हणतात ती कुठल्याही पद्धतीची संवेदनशीलता नाहीये. फक्त त्यांना निवडणुकीचं राजकारण करायचंय आणि तिघांच्या एकमेकांच्या कुरघोडीमध्ये सर्वसामान्य माणूस हा दुर्लक्षित राहतोय. काँग्रेस पक्ष याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठेल. मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं की ते उपमुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालेलं नाहीये, परंतु आमच्या पक्षाकडून जे काही सरकारला बटणीवर आणण्यासाठी किंवा जागा करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं आम्ही करू. परंतु मला वाईट याचंच वाटतं की एखाद्या शासन यंत्रणेने अशा पद्धतीने निष्क्रिय राहायचं, मंत्र्यांनी त्याच्यावर हातून उत्तर द्यायची, मंत्र्यांनी त्याच्यावरती दुर्लक्ष करायचं किंवा काही 2-5 लाख रुपये देऊन तो विषय संपवून टाकायचा, याच्यापुरता हा विषय मर्यादित न राहता तुम्ही गरिबांसाठी आहात, सर्वसामान्यांसाठी आहात
आणि मग खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी आलं असं म्हणायला काहीतरी अर्थ होईल. परंतु केवळ आणि केवळ सत्तेचं राजकारण करायचं म्हणजे कोट्यावधी रुपयांनी आमदार खरेदी करायला यांच्याकडे पैसे आहेत. जी कोट्यावधी रुपयाचे पेंडॉल टाकायला यांच्याकडे पैसे आहेत. मोठमोठे कार्यक्रम वाजत गाजत करायला यांच्याकडे पैसे आहेत. दहीहंडीचे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करायला यांच्याकडे पैसे आहेत. परंतु दहीहंडीमध्ये जे जखमी होतात, जे मरतात, त्यांना उपचार करायला यांच्याकडे पैसे नाही आहेत. म्हणजे फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी काहीही करायचं याच पातळीवरती शासन काम जी, करतंय. जी. त्यामुळे शासनाकडनं मला कसल्याही अपेक्षा नाहीयेत. जी आपण या सगळ्यांची उत्तरं घेणार आहोत. आपल्यासोबत आता प्रवीण घुगे भाजप प्रवक्ते जोडलेले आहेत. प्रवीण घुगेजी, स्वागत आहे तुमचं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये. नांदेडची जी घटना घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, कारण यात 12 नवजात बालकांचा मृत्यू आहे. सोबतच आज पुन्हा 4 बालकांचा यात समावेश झालेला आहे. खरं तर राज्यासाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे. ठाण्यात देखील 18 जणांचा मृत्यू झालाय. विरोधकांकडून आरोप होतोय की सत्ताधाऱ्यांचं या सगळ्या घटनेकडे दुर्लक्ष होत आहे. कुणीही शासकीय रुग्णालयात लक्ष देत नाही. पुरेसा निधी, अपुरा निधी, अपुरे कर्मचारी, या सगळ्यामुळे जो त्रास सहन करावा लागतो तो खरं तर गोरगरिबांना, सामान्य माणसांना करावा लागतोय. काय पहिली प्रतिक्रिया नांदेडच्या घटनेवर? मुळात नांदेडची घडलेली घटना ही खरोखरच दुर्दैवी घटना आहे आणि अशा प्रकारची घटना घडल्यानंतर त्याला सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून या घटनेच्या कारणाबद्दलचा विचार करणं गरजेचं आहे. खरं तर ही घटना लक्षात आल्यानंतर या सगळ्या विषयामध्ये आता मंत्री महोदयांनी या विषयातली आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. ते स्वतः त्या ठिकाणी सरकारने खूप गंभीर दखल या विषयातली घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या घटना वारंवार ज्यावेळी घडतात त्यावेळी त्याच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं असतं. अशा प्रकारच्या हॉस्पिटल्समध्ये येणारी रुग्णांची संख्या, त्यांची क्षमता आणि त्याला आपण पुरेसं पडतो की नाही पडत, एक दुसरा विषय. या सगळ्या विषयामध्ये अनेक प्रश्न समोर आलेले आहेत, ते आपल्याला सगळ्यांना मान्यच करावे लागतील. म्हणजे गेल्या काही दिवसापासून त्या या सगळ्या विषयामध्ये काही गोष्टी या त्रुटी जाणवल्या आणि त्याही विषयावरती कसं उत्तर काढता येईल याचाही आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन विचार करावा लागेल. नांदेडमध्ये जी काय आता घटना घडली, मला असं वाटतंय की या विषयातली ह्या 1-2 दिवसातली वाढलेली संख्या ही खरंच चिंतनीय आहे. दररोज नाहीतरी मी आता सहज माहिती घेत होतो, परत त्यांच्याकडून माहिती घेत असताना सरासरी दैनंदिन अशा प्रकारच्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण हे 20-1च्या घरामध्ये ते दैनंदिन असतं असं तिथल्या विषयातल्या काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. आणि आत्ताच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने ही संख्या वाढलेली आहे, याच्यातले नवजात बालकांची जे काही या विषयातले काही संख्या आत्ताचे मृत्यू घडलेले आहेत, मला असं वाटतं की हे सगळे खूपच आपल्या सर्वांना विचार करायला लावणारे आहेत. ते खूप दुर्दैवी आहेत. त्या सगळ्या कुटुंबियांच्या विषयातला आपल्याला विचार करावा लागेल, त्यांच्या भावनेच्या पाठीशी आपल्याला राहावं लागेल. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या घटना न घडण्यासाठी काय प्रयत्न करता येतील. प्रवीणजी, पण प्रत्येक वेळी लास्ट स्टेजला घटना घडली हे सगळं म्हणून प्रत्येक वेळी खापर तिथेच. प्रवीणजी, आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी लास्ट स्टेजला हे सगळं घडलं म्हणून खापर फोडणार आहात का? पुढे जर ठाण्यात एवढी मोठी दुर्घटना घडली त्यानंतर आरोग्य यंत्रणा कुठेतरी फेल ठरलेली आहे का? तर मुळात अशा प्रकारचं एक लक्षात घ्या की आता जे काही सरकार निर्णय घेत आहे की म्हणजे प्रत्येक आता जिल्ह्यामध्ये आता शासकीय आपलं म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय असेल किंवा गेल्या वर्षभरामध्ये त्याच नांदेडच्या महाविद्यालयामध्ये 300 प्राध्यापकांची झालेली भरती असेल. आता हे असे अनेक प्रयत्न आता सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत. मला असं वाटतं की केवळ ह्या सगळ्या MPSCच्या होत असणाऱ्या जे काही रिक्रुटमेंट आहे त्याच्या विषयात सुद्धा एक सुलभता आणण्यासाठी एक मेडिकलच्या या सगळ्या रिक्रुटमेंटसाठी वेगळं मंडळ तयार करता येईल का, त्या पद्धतीने MPSCने तशा प्रकारचा विचार करावा इथपर्यंत सूचना आता आपले माननीय गिरीश महाजनांनी या विषयातली केलेली आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतं की अशा अनेक मूलभूत विषयावरती निर्णय होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून अशा ह्या, कारण की एक लक्षात घ्या, ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येणारे पेशंट हे अनेक ठिकाणाहून रेफर केल्यानंतर येत असतात. शेवटच्या क्षणी त्या ठिकाणचा अत्यंत गरज असणारा वर्ग त्या ठिकाणी येत असतो, जो पैसे खर्च करू शकत नाही, जो अन्य ठिकाणी त्याला पैसे द्यायला अडचणी येतात आणि पैसे संपल्यावर अनेक जण तर या ठिकाणी हे पाठवत असतात. अशा बिकट काळामध्ये येणाऱ्या रुग्णांच्या जर पाठीशी राहायचं असेल तर ही यंत्रणा अद्ययावत बनवण्यासाठी त्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अशा विषयावरती राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी सगळे क्षेत्र
जी. आपल्याकडे मोकळे आहेत. परंतु अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर मी विनंती करेन की राजकारण करण्याची वेळ यावर नाही. या किशोर सगळ्या तिवारी विषयावरती आपल्या सोबत सगळ्यांनी आहे, एकत्र ठाकरे येऊन गटाचे प्रवक्ते, त्यांना बोलायचं. किशोर तिवारी जी बोला. नाही, प्रवीण जे काही बोलत आहे, तर प्रवीणला मी एक इतकं बोलतो की मेडिकल कॉलेजच्या ज्या परिस्थिती आहे, आणि तुम्हाला मी सांगतो नांदेडमध्ये 90% प्राध्यापक हे आपले खाजगी दवाखाने लावून बसले आहेत आणि यांना हे माहित आहे. आणि मला एक सांगा, त्या ठिकाणी कंत्राटी जे इंटर असतात त्यांच्या भरोश्यावर कॉलेज, आणि हेमलता पाटील यांनी ज्या वेदना प्रकट केल्या, अरे त्याचं रिफ्लेक्शन कुठेतरी व्हायला पाहिजे की तुम्ही तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये तासाला 2 लोक मरतात ते स्वतः बोलत आहे, आणि दररोजच 20 माणसं मरतात असं बोलत आहे. यांना काय म्हणायचं आहे मला समजत नाही. जर मेडिकल कॉलेजमध्ये मरणास्थान अवस्थेत लोक येतात आणि मरतात, ही कबुली देत आहे की आरोग्य विभाग म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग हे दोनही काम करत नाही असं भाजपचे प्रवक्ते ऍडमिट करत आहे. जी. गिरीश महाजन मंत्री असताना त्यावेळेच्या रिकमेंडेशन आतापर्यंत इम्प्लिमेंट झाल्या नाहीये, आणि प्राध्यापकांच्या नियुक्त्या होत नाही, अधिष्ठाता नियुक्त केले जात नाही, डीन नियुक्तीमध्ये भ्रष्टाचार आहे. आपल्यासोबत आता अजित गटाचे प्रवक्ते उमेश पाटील देखील जोडलेले आहे. उमेश पाटील जी, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. ट्रिपल इंजिन सरकार तुम्ही सारखं म्हणताय, मात्र हे ट्रिपल इंजिन सरकार कुठेतरी फेल होताना दिसतंय का? ठीक आहे, या संदर्भामध्ये निश्चितपणे आपल्याला खेद व्यक्त करावा लागेल. अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीचे हे सर्व नवजात बालकांचे मृत्यू असतील, या बाबतीमध्ये सरकार अतिशय संवेदनशील आहे. झालेली घटना ही अत्यंत वाईट आहे, हे आपण स्वीकारावं लागेल. आणि हे सरकारचं आणि यंत्रणेचं हे दोन्हीचं अपयश आहे हे देखील मान्य करावं लागेल. अपयश हे प्रत्येक सरकार कुठलं जरी असलं तरी या पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घडल्यानंतर त्यापणे निश्चितपणे ती जबाबदारी स्वीकारावी लागते. सरकारमध्ये आम्ही आहोत म्हटल्यानंतर जबाबदारी झटकून ती चालणार नसते, त्यामध्ये कुणावर तरी बोट ठेवून देखील चालणार नसतं. तरी सुद्धा या सगळ्या अशा पद्धतीच्या घटना भविष्यामध्ये घडू नयेत याच्या करताचे प्रामाणिक प्रयत्न होण्याची आवश्यकता असते. आणि त्या दृष्टिकोनातून झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत याच्या करता म्हणून ज्या काही या संदर्भामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत, या संदर्भामध्ये ज्यांची कुणाची काही चूक झालेली असेल तर त्या बाबतीमध्ये निश्चितपणे सखोल चौकशी करून संबंधित त्यावर कडक पद्धतीची कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरता ज्या मूलभूत सुविधा आणि मूलभूत गरजा ज्या आहेत त्या तपासून घेऊन त्या बाबतीने तातडीने पावले उचलण्याच्या दृष्टिकोनातून शासन निश्चितपणे प्रयत्न करेल. प्रवीण घुगेजी, उमेश पाटील सरकारचं हे अपयश असल्याचं मान्य करतायत, तुम्हाला हे मान्य आहे का? आपण पाहतोय खरं तर राज्य सरकारकडून निधी दिला जातो औषध पुरवठ्यांसाठी हाफकिनला, आणि हाफकिनला पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही आणि म्हणून हाफकिनकडनं औषध पुरवठा थांबण्यात आलाय. आणि यामुळेच जर आपण पाहिलं तर ठाण्यातले जे देखील घटना घडल्या, तुम्ही सारखं म्हणते की पुन्हा ही घटना होणार नाही, मात्र ही दुसरी घटना घडली आहे, त्यामध्ये 31 जणांचा मृत्यू झालेला आहे. आता सरकार नेमकं काय करते? अजून अशा घटना होणं खरं तर या घटना दुर्लक्ष केल्या पाहिजे, मात्र या घटनांमध्ये जे आहेत दिवसेंदिवस वाढ होतीये. प्रवीण घुगेंसोबत आपला संपर्क होत नाही. उमेश पाटील जी, यावर तुमचं काय उत्तर आहे? एक लक्षात घ्या, मी आता सुरुवातीला सांगितलं की देशामध्ये मध्यंतरी रेल्वेचा अपघात झाला आणि मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले. गुजरातमध्ये एक पूल कोसळला, त्यावेळी देखील अशा पद्धतीचे मृत्यू झाले. आपल्या राज्यातही यापूर्वी अशा घटना घडल्या. सरकार जे असतात हे या सरकारच्या संदर्भामधल्या जबाबदाऱ्या ह्या 100% निश्चित आहेत. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आम्ही जबाबदारी झटकत नाही आहोत, परंतु घटना अशा ज्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये किंवा एवढ्या मोठ्या देशामध्ये या पद्धतीच्या घटना घडू नयेत असं सगळ्याला वाटतं, पण तरी सुद्धा यंत्रणेमध्ये निश्चितपणे काहीतरी त्रुटी राहतात आणि या घटना घडतात. झालेल्या घटनांची चर्चा तेवढ्या दिवसापुरती होते, परंतु पुढं त्या संदर्भामध्ये पुन्हा त्या घटना घडू नयेत या करताच्या आवश्यक ते प्रिकॉशन घेण्याची जी गरज असते त्यामध्ये तेवढ्या त्या घडलेल्या घटनेच्या तीव्रतेपुरतं नंतर काळजी घेतली जाते. दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात नाहीत, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. परंतु आता या सरकारच्या पातळीवर
मी आपल्याला ठामपणे सांगू शकतो की आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्या संदर्भातली सखोल चौकशी करून केवळ फक्त औरंगाबादचं रुग्णालय, ठाण्याचं रुग्णालय एवढंच नव्हे तर राज्यातल्या सर्व प्रकारच्या शासकीय रुग्णालयामध्ये आवश्यक त्या पद्धतीची सर्व मनुष्यबळ असणं, त्याचबरोबर आवश्यक तो औषध पुरवठा असणं आणि आवश्यक ती साधन सामुग्री, अत्याधुनिक साधन सामुग्री असणं, या संदर्भामध्ये कुठल्या नेमक्या त्रुटी राहिलेल्या आहेत याची तपासणी करून त्याची पूर्तता करण्याच्या करता निश्चित अशा पद्धतीची कायमस्वरूपीची प्रणाली डेव्हलप करणं याची आवश्यकता आहे. आवश्यक ते अधिकार देण्याची आवश्यकता आहे. जिथं कुठं निधी कमी पडला असेल तर त्या निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे आणि दीर्घकालीन या संदर्भामध्ये उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून एक निश्चित असं धोरण डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दिशेने नक्की पावलं उचलली जातील. जी, हेमलता पाटीलजी, यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची? उमेश पाटलांनी म्हटलंय की सरकारचं अपयश आहे, मी मान्य करतो, मात्र यावर ठोस पावलं उचलली पाहिजे सरकारनं. नाही, उमेश पाटील बोलत असताना मला खरंच खूप वाईट वाटलं. अतिशय शासकीय छापायचं ते भाषण असतं ना, त्या पद्धतीचं त्यांचं ते सगळं वक्तव्य होतं. आणि आपण चौकशी करणार ठाण्याची काय चौकशी झाली? उष्माघाताने एका धार्मिक कार्यक्रमामध्ये एवढे लोक मृत्युमुखी पडले, त्याची काय चौकशी झाली? त्याच्यावरती कोणावरती कारवाई झाली? कोणाला त्याच्यामध्ये जबाबदार धरलं गेलं? कोणाला दोषी धरलं गेलं? आणि फक्त आम्ही याच्यावर चौकशी करू, सखोल चौकशी करू, कारवाई करू, अशा पद्धतीची उत्तरं अपेक्षित नाहीये. म्हणजे मला खरंच आता या ठिकाणी सांगायला वाईट वाटतं की एका संवेदनशील प्रसंगामध्ये काँग्रेसच्या एका केंद्रीय मंत्र्यांनी 2 वेळा कपडे बदलले, ड्रेस बदलला, म्हणून त्यांचा राजीनामा काँग्रेस गव्हर्नमेंटनी घेतलेला आहे. आणि अशा वेळेला अशा मोठ्या घटना घडतात आणि तुम्ही आरोग्य मंत्र्यांचा खरं तर राजीनामा या ठिकाणी तातडीनं घेतला पाहिजे. हे जे त्रांगणं सरकार आहे त्यांना खरंच काम करायचं आहे का? लोकांच्या प्रश्नावरती काम करायचं आहे का? आणि प्रश्नांची सोडवणूक करायची आहे का? याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि यांना फक्त सत्तेमध्ये राहायचं आहे, पण सत्तेमध्ये राहताना सर्वसामान्यांचे प्रश्न जर सोडवायचे नसतील तर अशा लोकांना खरंच सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार आहे का? आणि ह्या गोष्टीची चौकशी काही होणार नाही, यातून काहीही निष्पन्न होणार नाहीये. कोणाला तर पाठीशी घातलं जाईल आणि अशा पद्धतीने चालणार. हे दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं, कारण हे गरीब आहे, यांना व्हॉइस नाहीये, हे कोणासमोर बोलू शकत नाहीत, आवाज उठवू शकत नाहीत, कुठल्या मीडिया समोर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू सुद्धा इतक्या स्वस्तात घेतला जाणार, ही अतिशय मोठी शोकांतिका आपल्या देशाची आहे, आपल्या राज्याची आहे. आणि त्याबद्दल जर आपण गंभीर होत नसतो, त्याच्यावरती प्रश्न सोडवण्याची आपली भूमिका नसेल, तर मला असं वाटतं की यातून काहीही निष्पन्न होणार नाही. हे फक्त कागदपत्र पुढे जातील आणि शून्य याच्यातून रिझल्ट मिळेल, हे खेदाने म्हणावंसं वाटतं. जी, यावर आपण भाजप प्रवक्ते प्रवीण घुगे आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया. प्रवीणजी बोला. हेमलता ताईंनी म्हटलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का? नाही, मी हेमलता ताईंना एकच विनंती करेन की अशा कुठल्याही घटना घडल्यानंतर आपण कुठल्या विषयाचं राजकारण करायचं याचा आपण ताई नक्की विचार केला पाहिजे. कारण की अशा प्रकारच्या घटना त्या वारंवार घडत असतानाही त्याबद्दल आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सरकारनं त्या वेळेस त्या विषयातले कठोर उपाययोजना केलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला 2-3 विषय जे सांगितले की एक लक्षात घ्या की आता याच सगळ्या विषयाला काही उत्तर, आता एक जो नांदेडचं रुग्णालय आहे याचा जर विचार केला तर नांदेडच्या आजूबाजूच्या हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, वेगवेगळ्या भागातून म्हणजे किनवट भागातून इतका मोठा सगळ्या भागातून त्या ठिकाणचा लोड त्या ठिकाणी असतो. परंतु आपण त्या सगळ्यांना इतका मोठा लोड असताना ते ऑक्युपाय करण्याची आपण यंत्रणा आजपर्यंत नाही उभी करू शकलेलो आहे. हे वास्तव आहे. परंतु याला कसं सामोरं जायचं याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि मी आपल्याला सांगेन की आता प्रत्येक जिल्ह्यात जे वैद्यकीय महाविद्यालय काढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या सगळ्या विषयातला त्याच्यासाठीचा निर्णय आहे. म्हणजे एवढंच नाही तर आता याच्या आजूबाजूच्या ज्या फडणवीस सरकार असताना आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्या काही अनेक महाविद्यालय शासकीय त्या ठिकाणचे सुरू झालेले आहेत, मला वाटतं की त्याचा आज उपयोग होतोय ज्या त्या भागामध्ये. मला म्हणजे नंदुरबार असेल, जळगाव असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणात जे मागच्या सरकारने जे महाविद्यालय सुरू केले आता त्याचा आपल्याला फायदा दिसायला लागेल. आता या सगळ्या विषयामध्ये ह्या भरती करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही माहिती घ्या, गेल्या वर्षभरात 300 प्राध्यापकांची भरती त्या ठिकाणी झालेली आहे. आजपर्यंत केवळ येणाऱ्या विषयामध्ये कंत्राटी तशा पद्धतीच्या ज्या काही तात्पुरत्या नेमणुकातून काम व्हायचं तर आता एमपीएससीच्या माध्यमातून या सगळ्या भरती झाली तिथे.
असे अनेक प्रयत्न केले जात आहेत. मला असं वाटतं की घुगेजी याच मुद्द्यावर मला तुम्हाला विचारायचं आहे की जर बेरोजगारांची संख्या जर इतकी वाढली तर तुम्ही भरती का काढत नाही? त्यातच कंत्राटी मुद्दा आहे. कंत्राटी भरती तुम्ही काढताय, कर्मचाऱ्यांची भरती का होत नाहीये? आणि आता या सगळ्या विषयामध्ये केंद्र सरकारनं ज्या काही पीजीच्या पण सीट वाढवल्या, एक लक्षात घ्या की अशा सगळ्या भरती केली जात नाही का? ह्या सगळ्या प्राध्यापकांची होते, त्याच्यासाठी आता पूर्ण ताकदीने या सगळ्या विषयातले आता प्रयत्न केले जात आहेत. या केंद्र सरकारने पीजीच्या सीट जे काही वाढवल्या त्याचाही उपयोग या ठिकाणच्या या सगळ्या स्टाफ वाढेल, त्याच्यातून ह्या सगळ्या सुविधा वाढतील, या हे येतील. फक्त एक नक्की आहे की तिवारी साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे सगळं करून होणार नाही, परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणचा भरती झालेला प्राध्यापक स्वतःचे त्या ठिकाणची सर्व्हिस करायला लागतो आणि दुय्यम स्थान जर अशा सगळ्या या सिस्टीमला देत असेल तर हा सगळा समाज आपला आपण सगळ्यांनी एकत्र विचार करण्याचा विषय आहे. आपण मग या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जायचं, त्या सगळ्या घटना टाळण्यासाठी कसे प्रयत्न करायचे आणि यावर किशोर तिवारीजींना बोलायचंय, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. दैनंदिन जवळजवळ 20च्या घरामध्ये मृत्यू हे सातत्यानं होत असतात. आज आपल्या या निमित्ताने आपण ही चर्चा घडवतायत, ह्या ऐरणीवरती आला. मला असं वाटतं की अशा ऐरणीवरती आलेल्या घटनांचा समाजासाठी उपयोग कसा करून घेता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जी किशोर तिवारीजी बोला. नाही, प्रवीण आणि उमेश हे दोन्ही एक कार्यकर्ते आहेत. मात्र मी सांगतो तुम्हाला की नांदेडची परिस्थिती जशी आहे तशीच अंबेजोगाईची आहे, तशीच चंद्रपूरची आहे, तशीच परिस्थिती यवतमाळची आहे. आणि दररोज तिथे 20-25 रुग्ण मरत असतात आणि प्राध्यापक नाही आहेत. अनेक डीन हे मुंबईला राहून तिथे डीन आहेत, अनेक प्राध्यापक हे दुसऱ्या ठिकाणी अपडाऊन करतात. अशी परिस्थिती आहे आणि औषधी खरेदी नाहीये. डीनचे अधिकार काढून घेण्यात आले आहे. डीननी ज्या खरेदी केल्या त्याच्यातल्या वस्तू चालत नाहीये नांदेडला. आणि नांदेडमध्ये जर खाजगी रुग्णालय इतके असतील, सुपर हॉस्पिटल, त्याच्यानंतर अकोल्याची परिस्थिती बघा, तर तुम्ही रुग्ण मरण्यासाठी फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा वापर करत असाल तरी शर्मेची बाब आहे. उमेश म्हणतो, उमेश जे बोलत आहे की जबाबदारी घेतली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. जबाबदारी कोण घेणार आहे? इथे कोणाची घेणं देणं नाहीये. मला एक सांगा की आरोग्य व्यवस्था याची जबाबदारी सरकारची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या आरोग्यावर फार लक्ष देऊन आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेज जे जिल्हा रुग्णालयातले पेशंट तिथे येतात, त्या पूर्ण पेरिफेरी जी आहे त्या पेरिफेरीचे पेशंट तिथे येतात. आणि मी सांगतो तुम्हाला की पहिले तर तुम्ही एक व्हाईट पेपर काढा की किती मेडिकल कॉलेजला ओपीडी किती आहे आणि ओपीडी आणि आयपीडीची कॅपॅसिटी किती आहे, औषधीचे पेमेंट किती दिवसापासून केलेले नाही आहे. आणि हे सगळे गोष्ट जनतेसमोर येऊ द्या. मला असं वाटते की 14 रुग्णांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण अशोक चव्हाणांनी वर आणलं. त्याच्यानंतर अजून 7 रुग्णांचा मृत्यू झाला. असेच रुग्ण मरत राहतील तर मला सांगा उमेश पाटील, आपण काय समाजकारणात याच्यासाठी आलो? अरे सरकार कुठे आहे? मला एक सांगा की हसन मुश्रीफ साहेब तिथे जाणार आहे म्हणाले, मुख्यमंत्री तिथे जाणार आहे म्हणे. अरे कारवाई तर करा. त्या संचालक वैद्यकीय शिक्षण काय करतोय? आणि मला एक सांगा, नियुक्त्यामध्ये भ्रष्टाचार होतोय. अरे डीनच्या नियुक्तीमध्ये भ्रष्टाचार झाला. त्यांच्याकडून पैसे घेण्यात येतात, तेव्हा जे पैसे देऊन डीन होतात ते लोक काय करतील? ते तिथं अशाच भ्रष्टाचार करतील. आणि मला एक सांगा, जर रुग्णाच्या मरण्याचा परवाना, यावरच आपण उमेश पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तिवारीजी, उमेश पाटील जी नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार होते असा थेट आरोप तिवारीजींनी केलाय, काय आहे? हा जनरल स्वरूपाचा आरोप आहे. सर्वच प्रकारच्या भरत्यांमध्ये भ्रष्टाचार केला जातो अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो. सरकार आमचा असो नाही तर त्यांचा असो, विरोधक हे या पद्धतीने आरोप करत असतात. त्याच्यामध्ये काही 100% ते खोटच बोलतात अशातला भाग नाही. काही त्रुट्या सगळीकडेच असतात, सर्व व्यवस्थांमध्ये असतात. मुद्दा आताचा जो आहे तो नियुक्त्यांच्या मधला मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे की राज्याच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये
मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत आणि त्या रिक्त जागा ज्या आहेत त्या भरण्याच्या दृष्टिकोनातून एकूणच सगळ्या डिपार्टमेंटमध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. तर त्या सगळ्या जागांची भरती प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर ह्या जागा भरल्या जातील. त्याच्याबद्दल कंत्राटी सुरू केली. राहिला कंत्राटी नाही सुरू नाही केली. कंत्राटी किशोरजी ऐका माझं पूर्ण होऊ द्या. जोपर्यंत सरकारी नोकर भरती होऊन त्यांचं प्रशिक्षण होऊन त्यांच्या रितसर नेमणुका होऊन ते जोपर्यंत प्रत्यक्ष कामावर येत नाहीत तोपर्यंत त्या व्यवस्थेमधला लॅक्युना जो आहे तो भरला जावा म्हणून त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या 6 महिन्याच्या 11 महिन्याच्या त्या भरत्या असतात. जी आपण पाहतोय सरकारचे उमेश पाटील जी तुम्ही म्हणताय की भरती होणार तरुणाई खरं तर हे ऐकतच आलेली आहे की भरती होणार. प्रत्यक्षात कधी भरती होणार हा एक मुद्दा आणि दुसरा म्हणजे सरकार पुढच्या 3 ते 6 महिन्याच्या आतमध्ये राज्य सरकारच्या पातळीवरच्या सर्व विभागाच्या भरत्या ज्या आहेत तर त्या सगळ्या भरत्या होतील याच्याबद्दल मी या ठिकाणी आश्वस्त आपल्याला राज्याच्या महायुती सरकारच्या वतीनं मी या ठिकाणी करू शकतो. मला किशोर तिवारी साहेबांच्या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे की आतापर्यंत सरकार पक्षामधल्या कुठल्या प्रवक्ते किंवा कुठलेही मंत्री किंवा कुठलेही सरकार जे आहे ते एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्याची जबाबदारी जी आहे ती त्रुटी व्यवस्थेवर ठेवली जाते, तिथल्या यंत्रणेवर ठेवली जाते. मी स्पष्टपणे सांगितलं की सरकार याची जबाबदारी स्वीकारत आहे हे स्पष्टपणे सांगितलं. सरकार उमेशजी सरकार मोठमोठे कार्यक्रम घेत आहे, मोठमोठ्या शासन आपल्या दारी कार्यक्रम घेत आहे. खरं तर मुख्यमंत्री त्या कार्यक्रमातून आरोग्य योजना वाचून दाखवत आहेत, मात्र राज्य शासनाकडे निधीसाठी पैसा नाहीये आणि निधीसाठी पैसा नाही, औषधांचा तुटवडा आहे. या सगळ्याला जबाबदार कोण? निधीसाठी पैसा का नाही दिला जात आहे? हे पहा, निधी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा योजना आणि वेगवेगळ्या विभागाच्याकडे आवश्यक तो निधी जो आहे तो दिला जात असतो. निधी किती जरी दिला तरी पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होऊन निधीची आवश्यकता पडत असते. जशी निधीची आवश्यकता पडते तशा पद्धतीनं निधीची उपलब्धता करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून मी सुरुवातीलाच हे सांगितलं की या सगळ्या आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला मूलभूत स्वरूपाचं धोरण जे आहे ते दीर्घकालीन धोरण निश्चित करावं लागेल. हा एका दिवसाच्या एकदा हप्कींचे पैसे देऊन हा नुसता प्रश्न सुटणार नाही किंवा थकलेले पेमेंट देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तर अशी परिस्थिती उद्भवू नये याच्याकरता कायमस्वरूपीचा तोडगा काढणारी यंत्रणा जी आहे ती उभा करावी लागेल. तशा पद्धतीचे त्याच्या करताचं आरोग्य विभागाच्या करताचं बजेट जे आहे ते वाढवावं लागेल. पंतप्रधानांनी सुरू केलेली आयुष्यमान भारत योजना जी आहे ती सरकारी यंत्रणेवरचा ताण कमी करून 5 लाख रुपयापर्यंत सर्व प्रकारचे उपचार जे आहेत ते सर्वच नागरिकांना म्हणजे जे गरीब असतील ते सुद्धा आणि मध्यवर्ती असतील ते सुद्धा किंवा अजून व्हाईट कार्डवरचे वरचे असतील ते सुद्धा त्या सरसकट सगळ्यांना आयुष्यमान भारतची योजना लागू करण्याचा उद्देशच हा आहे की सरकारी हॉस्पिटल आणि तिथली यंत्रणा जी आहे ती जी कमी पडते त्याच्यावरचा जो ताण आहे तो ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनच ही योजना सुरू झालेली आहे. याच्यामध्ये जसं जसं प्रायव्हेट हॉस्पिटलचा सहभाग वाढत जाईल तसा तसा हा सरकारी रुग्णालयावरचा ताण कमी होत जाईल. जे काही 5 लाख रुपयापर्यंतचा खर्च रुग्णांना येणार आहे तो खर्च सरकार भरणार आहे आणि त्याच्यामुळं हे जे आता घाटी रुग्णालय असेल किंवा अजून नांदेडचं रुग्णालय या ठिकाणी जे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या कमी होण्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये निश्चितपणे मदत होणार आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, ती घडायला नाही पाहिजे. निश्चितपणे याच्यामध्ये किशोर तिवारींना यावर बोलायचंय. जी बोला किशोर तिवारी जी. नाही उमेश, मागच्या 3 दिवसापासून आपण घटना दुर्दैवी आहे, घटना व्हायला नाही पाहिजे म्हणत आहोत. 24च्या 31 झाले. उद्याला जर प्रवीणचा जो रेट त्यांनी काढलाय तिथे मरणाऱ्यांचा तर उद्या ते 50च्या वर जातील. तर लोकांचं जीवन एवढं स्वस्त करून ठेवलं या सरकारने. तर मला असं वाटते की याची जबाबदारी घेत आरोग्य मंत्री म्हणजे आरोग्य शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. म्हणजे एक मेसेज तरी जाईल आणि मेडिकल कॉलेजची जे अवस्था झाली आहे अनास्थ्यामुळे ती अवस्था सुधरेल असं मला वाटते. राजकारण मला करायचं नाहीये, मात्र होणाऱ्या मृत्यूची कबुली ज्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाचे प्रवक्ते देत आहे आणि दुर्दैवी घटना आहे, सरकार जबाबदारी घेत आहे. तर जबाबदारी कोण घेत आहे? उमेश पाटील तुम्ही चॅनलवर येऊन जबाबदारी घेता, तिकडे तर आरोग्य शिक्षण मंत्री आरोग्य शिक्षण संचालक हे स्पष्टपणे नाकारत आहे. असं नसते ना, असं नसते. नांदेडची परिस्थिती अंबेजोगाईची आहे, यवतमाळ चंद्रपूर फारच भयंकर आहे, अकोलाची परिस्थिती अशीच आहे. दुप्पट लोक खाट्यांच्या व्यवस्थेपेक्षा जास्त ऍडमिट आहेत आणि असे मृत्यू
जर सरकारने SOS काढला नाही व म्हणजे तातडीने व्यवस्था केली नाही तर मला वाटते निष्पाप लोकांचे मृत्यू अजून होतील. आणि तुम्ही राजकारणात आहात, मी राजकारणात आहो, पण आपला गाभा हा समाजकारणाचा आहे, प्रवीणचाही तेच आहे. आणि हेमलता पाटलांनी तुम्ही येण्याच्या पूर्वी ज्या वेदना प्रकट केल्या या महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यासाठी, आणि शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीपुरतं जे मेडिकल कॉलेज सुरू आहे त्या मेडिकल कॉलेजला मरणासन्न केल्याबद्दल मी माझा राग प्रकट करणार आणि या सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारणार अशी परिस्थिती आपण आणून ठेवली आहे. का आपण दररोजच 20 लोक मरतात असं बोलतो? काय त्यांचा जीवन जगण्याचा अधिकार कोणी गोठवला? याच्यावर तर उमेद चर्चा झाली पाहिजे. आणि प्रवीण या मुद्द्यावर एक कालबद्ध कार्यक्रम आला पाहिजे असं मला वाटते. कारण मी मेडिकल कॉलेज नांदेड, यवतमाळ, अकोला किंवा चंद्रपूर किंवा मी धुळ्याचे सगळे पाहून आलो आहे. त्या ठिकाणी प्राध्यापक जागेवर राहत नाही. जे प्राध्यापक आहेत त्यांचे स्वतःचे खाजगी दवाखाने आहेत. फक्त तिथे कंत्राटी लोकांच्या भरोशावर लोकांना मरण्यासाठी सोडलं आहे. आणि नांदेडमध्ये तर असे उपकरणं घेतली की ती चालत नाहीये. निओन्यूट्रल युनिट मध्ये किती गोंधळ आहे तुम्ही बघा. आणि कचरा तरी साफ करण्याची जबाबदारी आहे. एवढी घाण आहे. आणि आता स्वतः अशोक चव्हाण फिरत असताना त्यांना ज्या कर्मचाऱ्यांनी त्या वेदना सांगितल्या त्या तरी कमी करा. कंत्राटीकरण करायचं तर किती करायचं याच्यावरही सरकारने जबाबदारी मध्ये मंत्री सुद्धा कंत्राटी आहेत की काय असं वाटायला लागलं. आणि भाजपचं सरकार असताना आणि भाजपचं केंद्रात सरकार असताना अशी जर महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेजच्या 10 वर्षाच्या काळखंडात अशीच पोझिशन राहिली असेल आणि काहीही त्याच्यात फरक पडला नसेल. याच्यावरच तिवारीजी मला प्रवीण घुगे यांच्याकडनं जाणून घ्यायचंय. सरकारचं अपयश असल्याचं तर उमेश पाटील यांनी म्हटलेलंच आहे. प्रवीणजी, आता किशोर तिवारीजी देखील म्हटलंय, त्याला देखील तुम्ही होकार दिलेला आहे. नेमकं आता यापुढे काय करणं गरजेचं आहे? कारण आरोग्य सुविधा ज्या आहेत आपण खरं तर पाहतोय की तुटवडा पडतोय, कर्मचारीचा तुटवडा पडतोय, ताण येतोय आणि एकूणच या सगळ्यामुळे गोरगरिबांना सगळ्या या समस्यांना सामोरं जावं लागतंय. तिवारीजींनी जे सांगितलं मला असं वाटतं की असं नाहीये की म्हणजे प्रवक्ते या ठिकाणी जबाबदारी स्वीकारतात आणि मंत्री मात्र त्या विषयातली नाकारतात असं नाहीये. तिवारीजी अगदी मुस्लिम साहेबांनी या सगळ्या विषयामध्ये जे स्टेटमेंट दिलं त्या विषयातली त्यांनी सगळी माहिती घेतली आणि अशा प्रकारचा त्यांनी एकच सांगितलं की जवळजवळ 500ची क्षमता असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दररोज 1,500-1,700 अशा प्रकारच्या पेशंटचा त्या ठिकाणी येणारा जो काही लोड आहे आणि तो सगळं व्यवस्थापन करत असताना अशा प्रकारच्या घटनांना सामोरं जावं लागतं ही गोष्ट त्यांनी आपल्या लक्षात आणून दिली. दुसरी गोष्ट त्यांनी एवढंच सांगितलं की बऱ्याच वेळेस हे खाजगी रुग्णालयांसाठी एखाद्या आपल्याला आगामी काळात नियमावली नक्की तयार करावी लागेल जी आहे, पण अजून अधिक त्या विषयात आपल्याला विचार करावा लागेल. कारण की बिल आणल्यानंतर किंवा पेशंट शेवटच्या घटकेला मोजत असताना त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलं जातं आणि मग मात्र त्या ठिकाणचा म्हणजे शासकीय रुग्णालयात आल्यानंतर ते मरण्यासाठी त्या ठिकाणी ऍडमिट केलं जातं. अशा प्रकारची एक दुर्दैवी परिस्थिती केवळ नांदेड नाही सर्वत्र मी आज अनुभवते. तिवारी साहेबांनी सांगितले खरं आहे, आंबेजोगाई असेल, संभाजीनगर असेल, त्या ठिकाणचे असे अनेक, नागपूर असेल, या सर्व ठिकाणची आज काय परिस्थिती आहे. किती ग्रामीण भागातला येणारे रुग्ण हे किती मोठ्या संख्येने येतात हे आपण अनुभवतोय. मला असं वाटतं की त्याचाही आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल. आणि हे सगळं होत असताना की एक तिवारी साहेब आपल्याला नक्की विचार करावा लागेल. केवळ शासकीय महाविद्यालयाचा विषय आणि त्या रुग्णालयाचा विषय त्याचं एक स्वतंत्र व्यवस्थापन कसं राहील, केवळ डीन आणि या सगळ्या विषयाचा सुद्धा यांच्यामधला समन्वय कसा राहील, प्राध्यापक आणि या सगळ्या विषयातला याचाही आपल्याला आगामी काळात व्यवस्थित विचार करावा लागेल. कारण की जेणेकरून ही रुग्णालय ही सर्वसामान्यांच्यासाठी सेवा प्रदान करणारे आहेत, संवेदनशीलपणे काम करणारे आहेत. एक लक्षात घ्या, देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी 2 गोष्टी सांगितल्या की या देशामध्ये कुणीही अन्न नाही आणि त्याच्यासाठी भुकेनं कुणी या ठिकाणी मरणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला कुणीही नातेवाईक औषधोपचार अभावी जर गेला तर त्याचं दुःख हे सर्व कुटुंबियांना खूप मोठं दुःख असतं.
आणि त्या दोन्ही गोष्टीचा अत्यंत संवेदनशीलपणे विचार करून त्यांनी या योजना राबवल्या जात आहे. मला असं वाटतं की या सर्व घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एकत्रित विचार करावा लागतील. अशा घटनांमधून अधिक चांगल्या पद्धतीने काही विषय पुढे आणता येतील का? म्हणजे तुम्ही जे सांगितलंय खरं आहे की बिनचे अधिकार काढल्याने आणि हाफकिनच्या माध्यमातून प्रक्रिया रखडल्याने अशा काही गोष्टी होत असतील तर त्याचाही गंभीर विचार करावा लागेल. म्हणजे असे काही विलंब होत असणाऱ्या विषयांना पाठीशी आपण घालणार नाही, परंतु या सगळ्या विषयामध्ये तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी एकमेकांनी या सगळ्या विषयाचा आग्रह करावा लागेल. परंतु या विषयाचं राजकारण न करता या माध्यमातून प्रश्न समोर आलेला आहे, तर या प्रश्नाला स्थायी रूप उत्तर कसं मिळेल याचा आपण सर्वांनी विचार करूया, एवढीच माझी अपेक्षा आहे. हेमलताजी, प्रवीण घुगेजी म्हणतात राजकारण केलं नाही पाहिजे आणि खरं तर सगळ्यांनी मिळून इथे आरोग्य उभारणीसाठी खरं तर प्रयत्न केले पाहिजे. राजकारण न करता या सगळ्यामध्ये सगळ्यांनीच लक्ष घातलं पाहिजे. काय तुमचं म्हणणं आहे? नाही, राजकारण केलं नाही पाहिजे या मताशी काँग्रेस पक्ष ठाम आहे. कुठल्या घटनेचं राजकारण केलंच नाही पाहिजे. परंतु थोडंसं घुगे साहेबांनी बघितलं पाहिजे की मागच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते फडणवीस असताना साफ म्हणून गोळी चोपटायची किती वेळा त्यांनी प्रयत्न केला आणि कशा पद्धतीने त्यांनी विरोधी पक्ष नेत्याचं कामकाज केलं. म्हणजे ज्या घटना घडल्याच नाही त्या घटना घडल्या म्हणून म्हणजे एका मंत्र्याच्या आता विषयांतर होईल, पण एका संवेदनशील प्रसंगामध्ये एका मृत मुलीचे सगळे मेसेजेस सारखे मीडियासमोर 4-4 मिनिटाला वाचून त्या मृत मुलीच्या सगळ्या कुटुंबियांना म्हणजे अक्षरशः रस्त्यावरती आणण्याचं काम केलं. नंतर तोच व्यक्ती ज्याच्याबद्दल यांनी एवढा आरडाओरडा केला तेच मंत्री यांच्याच मंत्रिमंडळामध्ये आता सन्मानाने राहतोय. म्हणजे यांनी काय उद्योग केला ते मला सांगायचं नाहीये. पंतप्रधानांबद्दल आपण बोलतोय, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु त्यांनी मन की बात करण्याच्या ऐवजी जन की बात केली असती तर हा विषय आला नसता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारण नाहीच केलं पाहिजे, परंतु ही जी सगळी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आधार देण्याचं शिस्त लावण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे तिथले डॉक्टर जर फक्त पेशंट पळवण्यामध्ये स्वतःला हे करत असतील आणि सगळ्यांनी येऊन या सगळ्या संपूर्ण घटनेवर खरं तर विचार केला पाहिजे. सरकारी अनस्थेचे बळी कोणीही गेले नाही पाहिजे. मात्र तरी वारंवार या घटना घडतात आणि त्यामुळे शासनाने या संपूर्ण घटनेकडे विचारमय निर्णय घेतले पाहिजे आणि व्यवस्थित निर्णय घेऊनच पुढे पावलं उचलली पाहिजे. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या चर्चेत सहभागी झाले त्यामुळे.